शङ्खं चक्रं जलौकां दधतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्यं शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलं 25 डिसेंबर 2024 अप्पांचा देह पंचत्वात विलीन व्हायला 29 वर्ष झाली. अप्पा आहेतच, अप्पांचे विचार आहेतच आणि मुळात गुरुतत्वच विभू आहे ना. नित्यम एकम अशा असणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या अप्पांना वंदन करून त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टींचा विचार आपण थोडासा एकमेकांशी करायचा, एवढाच त्याच्यातला आत्ताचा हेतू आहे. वेगवेगळे विषय डोळ्यासमोर येत होते, पण विषयाचा आवाका एवढाच असावा. तसं तर मी काढायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की रक्तावर काम करणारी द्रव्य आणि त्यांची व्याप्ती हे एका तासात बोलून होणारी नाहीये असं मला जाणवलं. पण आपण जी द्रव्य वापरतो ती आणि त्या व्यतिरिक्त कशाचा विचार तुम्ही करू शकाल आणि कसा करता येऊ शकतो असं मला वाटतं, हे मी मांडणार आहे. माऊलींना, अप्पांना प्रार्थना करून ही आत्ताची एक भेट म्हणूया आपण सगळ्यांची एकत्रित. सर्वप्रथम नवीन वर्ष आहे म्हणून सगळ्यांना आरोग्यपूर्ण, चांगलं, सुखी, समाधानी, तृप्त असं आयुष्य मिळावं. प्रत्येकाचं यश हे त्यांच्या स्वतःच्या मापाने असावं. प्रत्येकाच्या यशाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात, समाधानाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. तर ते तुम्हाला प्राप्त व्हावं याकरता परमेश्वराकडे प्रार्थना, अप्पांना प्रार्थना, माऊलीला विनंती. आता आपण विषय वेगवेगळे मांडले गेले होते, कोणता बोलायचा, काय बोलायचा, पण त्याच्यातला हा एक विचार मांडला गेला होता की रक्तावर तुम्ही काही वेळेला वेगळी औषधं वापरता, तर मग ती कोणती केव्हा वापरायची याचा काही अधिकार आहे का, किंवा त्याच्या मागचं काही लॉजिक आहे का. मी माझं लॉजिक मांडायचा प्रयत्न करणार आहे. कोणकोणती येतात याच्याकरता या मुलांनीच यादी दिली, त्यांनी दिलेली यादी वाचून दाखवतो आणि मग मी पुढचं बोलतो. मंडूर भस्म, नवायस लोह, कासिस, गिरीज, ताप्यादी लोह, विद्रुम किट्ट, पंचसार किट्ट धात्री, सुवर्ण माक्षिक, पद्मक किट्ट, कांत लोह, आरोग्यवर्धिनी आणि धात्री लोह. तर याच्याबद्दल एक मिनिटात, 2 मिनिटात सगळ्यांनी फक्त पटकन संपवावं, तर मग मी ते मला वाटतं तसं एक्सप्लेन करीन. तर मंडूर म्हणजे लोह नाही, लोहाचा एक प्रकार मंडूर आहे, बरोबर. लोहाला अतितप्तत्वाने जेव्हा त्याच्यावर प्रचंड दीर्घकाळ उष्णतेचा संस्कार होईल, त्यानंतर जो भाग सुटा होतो, वेगळा होतो, तो मंडूर आहे. आणि तो मंडूर आपण जर बाजारात गेलो आणि लोखंड आणलं आणि ते जर तापवत हाय ग्रेडला गेलं, एक तर ते वितळेल, मेल्ट होतं. म्हणजे त्याची अग्नीची प्रक्रिया एवढीच व्हायला पाहिजे की ते मेल्ट नाही होणार आहे, पण त्याच्यावरचा मळ निघणार आहे. मळ आहे म्हणून तो मंडूर आहे, म्हणून ते किट्ट आहे, बरोबर आहे. मग ते किट्ट सुट व्हायला असं बाहेरचं अग्नी उपयोगी पडत नाही, भस्म किंवा आपण फर्नेस मध्ये म्हटलं तर. मग तो भूगर्भातल्या उष्णतेने होतो, तो 100 वर्ष जुनं झालेलं वगैरे असं अपेक्षित आहे. तर ते मंडूर आहे. मुंड, कांत हे जे प्रकार आहेत ते लोहाचे प्रकार आहेत. आणि म्हणजे लोहित किट्ट असं म्हटलेलं आहे, तर मग म्हणजे ज्या अवयवांची उत्पत्ती म्हणजे किट्ट भागापासून होते त्यावर तो काम करेल. करेक्ट. शोणित किट्ट प्रभावात कुंडुकम असं म्हटलेलं आहे. तर म्हणजे अजून जसे व्याधी होतील, म्हणजे रक्तोद्भव किंवा मग त्याचे नावच तसे दिलेले आहेत की लोहित किट्ट, लोहोद्भव, त्यापासून जे व्याधी निर्माण होतील त्यावर मंडुराचे कार्य होते, त्याचा अधिकार आहे, बरोबर. आणखीन एक कांतवरनं आलेला लोहकल्प सांगितलेला आहे किंवा लोह प्रधान, लोह प्रचूर, तो एक कांत पाषाण. कांत पाषाण म्हणजे काय? चुंबक, जो आपल्याला विचारात घेतला गेला पाहिजे. आणि चुंबकाकडे लोहाचं आकर्षण करून घेण्याचं कर्तृत्व आहेच आहे, पण लोहाचे सगळे गुण त्याच्यात आहेत.
म्हणजे जो शरीरात लोह वितरण होताना नीट गेलेलं नाही, पसरलेलं नाही, पोचलेलं नाही, अशा ठिकाणी जर एखाद्या वेळेला शरीरात तुम्ही वरनं आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया असं डायग्नोज करून आयर्न दिलं तरीही काम होत नाहीये, अशा वेळेला कांतपाषाण चूर्ण वापरावं असा विचार दिलेला आहे. कारण तो शरीरात इतरत्र पसरलेलं जे काही लोह असेल ते रक्तगत करण्याकरता कार्यरत होईल. हा प्रकार व्यवहारात फार वापरला जात नाही, विचार केला जात नाही, पण एक वेगळा वाटला मला आणि तो आपल्याला माहिती असला तर आपल्याला कधी डोक्यात आलं तर करून बघायला काय हरकत नाही. आता आपण लोहापासून सुरुवात जर केली, मुळात रक्ताला जी पर्यायी नावं दिली गेली ना रक्ताची, त्याच्यात शोणित आहे आणि लोहित आहे. म्हणजे त्याच्या नावामध्ये लोह आहे स्वभावता, आणि त्यामुळे निसर्गात उत्पन्न होणाऱ्या सगळ्यात मोठा धातू जर काय मिळत असेल तर तो आयर्न आहे. देहामध्येही तोच आहे आणि त्या लोहाच्या रसायन म्हणून वापर हा डायरेक्ट रक्तावर आहे. म्हणजे जिथं जिथं रक्तावर प्रसाधन पासून रक्तवर्धनापर्यंत धात्वग्नीपासून इतर कोणतेही असेल तर लोहकल्प वापरावेत असं सगळं मान्य करतात. आधुनिक वैद्यक सुद्धा त्यांच्या पद्धतीने, ज्याला अॅनिमिक कंडिशन्स म्हणतात, त्याच्यात पर्निशियस अॅनिमिया असेल, इतर कोणते असतील, बाकीचे प्रकार असतील, मी मॉडर्नच्या नावांवर जात नाही, पण त्याच्यात स्पेसिफिकली आलेला शब्द आहे तो आपण आता बोललो, आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया. आयर्न काय आहे तर ते आपल्या दृष्टिकोनातून इनऑर्गॅनिक मॅटर आहे, धातू आहे. तो शरीरात असा लोह खाल्लं आणि पचलं असं होत नाही. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे, हे मुक्ताईने सांगून ठेवलं. पण म्हणजे ते पचवायला एवढं जड आहे, ब्रह्मपदापर्यंत पोहोचवणार आहे, होय की नाही. पण मग हा विचार डोक्यात ठेवला पाहिजे, ते इनऑर्गॅनिक मॅटर पर्यंत येऊन गोष्ट जी आहे ती ऑर्गॅनिक लेवलवर आणून शरीर सात्म्य करणं, या प्रक्रिया या आपल्याकडे वेगवेगळ्या मारण किंवा इतर पद्धतीने भस्म करणं याच्यातनं आल्या. अशुद्ध लोह आहारात घेऊन नाहीये. अशुद्ध लोह दिलं तर त्याची विषलक्षणं सांगतायत. ती कोणती ते मी सांगत वेळ घालवत नाही, कारण त्याच्यात तुम्हाला ग्रंथात हे सगळे मिळणार आहेत. पण जे वापर करायला सांगितलंय, जिथं वापर करायला सांगितलंय, लोह कोणताही प्रकाराने वापरायचा आहे किंवा लोहापासून बनलेले इतर कोणतेही कल्प आहेत, तेव्हा हे कायम, म्हणजे जसं आपण म्हणतो तेल वापरा, तेल चोळा, तेव्हा तिळतेल अपेक्षित आहे बेसिक. तसं जेव्हा लोह कल्प करायचा आहे तर तो शुद्ध केलेल्या लोहाचाच कल्प असला पाहिजे, अशुद्ध लोहाचा नंतर मारण केलेला वगैरे 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 सांगितलेला नाही. भस्म केल्यानंतरच लोहाचा वापर अपेक्षित आहे आपल्याला, बरोबर आहे. कच्चं लोह घेतलं, एका प्रकारे द्रव्य म्हणून नुसत्या लोहाचा संपर्क अपेक्षित आहे, तो वेगळा सांगेन मी. पण तिथे लोह आहारात जाणार नाहीये किंवा औषध म्हणून आतमध्ये पोटात तो स्वतः जाणार नाहीये, संपर्काने येणारे गुण म्हणून तो येईल कदाचित. पण जिथं जिथं प्रत्यक्ष गोचर होणार आहे, इंद्रियाला समजणार आहे, मग तो रसानी कळेल, इतरांनी कळेल, बरोबर आहे की नाही, तर त्या त्या ठिकाणी तो शुद्ध लोहच अपेक्षित आहे. आपण एक एक टप्प्याने बघायला गेलो, महारस, उपरस, साधारण रस, रत्न, उपरत्न, आहार्य द्रव्य, इतर काही, त्यानंतर येणारी फळं, भाज्या, म्हणजे धान्य वर्ग आणि इतर नंतर येणाऱ्या भाज्या, अशा प्रत्येक ठिकाणी लोहाचं कंटेंट काय आहे, त्याच्यावर त्याचा आहारात किती वापर करायचा हे ठरलं गेलं, बरोबर आहे की नाही. वेगवेगळी औषधं रक्तावर काम करायला लोहापासून बनलेली किंवा लोह ज्याच्यामध्ये सापडतं अशा आहार्य द्रव्यांचा पण विचार औषध म्हणून करायला पाहिजे आपल्याला. अगदी छोटीशी गोष्ट असते, आपण आता जे काही वाचतो की अमुक एक फळ खा, अमुक एक भाजी खा, का लोहयुक्त. आजकाल दुधामधून घालून देणाऱ्या गोष्टी, आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया करता नीळ असणारे बनवलेले कल्प, हे सगळे आयर्न कंटेंट किंवा आयर्न इन आयदर Fe2O3, Fe2S3, Fe2SO4 किंवा या स्वरूपात कार्बोनेट वगैरे या स्वरूपात, अशा स्वरूपात कन्वर्ट करून ते देह सात्म्य करून त्याचा वापर करायला सुरुवात केली गेली. अगदी जे बेसिक अवस्थेत सापडतं ते मंडूर, म्हणजे लोहाचा पहिला कल्प असं मी का म्हटलं तर लोहाचं डायरेक्ट भस्म नाहीये, ते मंडुराचा भस्म केलं जातं. म्हणजे तिथे शुद्ध लोह न घेऊन मंडूर नाही मिळत.
म्हणजे लोहाचा मंडुराचा वापर करायचा आहे तर मंडूर भस्म नंतर करतात, आधी लोहापासून मंडूर मिळवतात. किट्ट लोक म्हणतात वाघोलीमध्ये एक जुनी गाडी पडून होती काही काळ, चला केवढं मंडूर आहे असं म्हणून, अनेक वर्ष पडून असलेली गाडी, आठवत आहे का तुला? हा जुनी गाडी. तर ते लोह म्हणजे ते लोह आपण औषधात वापरावं अशी अपेक्षित नाही. जे लोह भूमीतून मिळतं, ज्याच्यावर भूमीच्या अग्नीचा भूगर्भाचा अग्निसंस्कार झालेला आहे, त्यालाच 60 वर्ष जुनं झालेलं किमान ना सामान्यपणे 100 वर्ष म्हणतात. आजकाल व्यवहारात 60 वर्ष जुनं झालेलंच मिळतं. 100 वर्ष जुनं खनिज काढलंही जात नसेल कदाचित आता, आणि आता एवढं मिळणं अवघड व्हायला लागलंय. त्यामुळे खोलावर जाऊन ते मिळतं. पण एक लक्षात घ्या, जे महत्वाचे धातू उपलब्धी झाली निसर्गाच्या पूर्वीच्या काळापासून सुरुवात, जर अश्मयुगापासून सुरुवात केली आपण, पहिल्यापासून हिमयुग, अश्मयुग, तर लोहयुग एक काळ येऊन गेला. सुवर्णयुग हा काळ दुर्मिळ आपण नाही पाहिला म्हणतात, पण ते त्या वेळेला म्हणजे देवतांना घातले जाणारे दागदागिने कोणते, तर लोहाचे नव्हते. म्हणजे त्या मनाने गरीब, मजूर, विजूर अशा लोकांना लोखंडी वस्तू वापरायची सवय होती. पण ते लोखंड खणखणीत पृथ्वी आहे, मजबूत आहे, स्थिरता आहे, आधार देणारं आहे, हे त्या लोकांना माहिती असलं पाहिजे. त्याशिवाय जेव्हा केव्हा पहिला चाकाचा शोध लागला तर त्या चाकावर लोखंडाची वरती सळई लावणे, घोड्यांच्या पायाला नालाला लोखंड ठोकणे, ही पद्धत आली. तिथं कोणी सोन्याचा पत्रा मारलेलं मी ऐकलं नाही घोड्याच्या नालेला वगैरे, अगदी श्रीमंत असला तरी, कारण त्याचं स्वतःचं स्थिरत्व हेही महत्वाचं आहे. लोहापासून बनवणाऱ्या मंडुरापासून बनणारं पहिलं भस्म मंडूर भस्म, मग ते एकेरीही वापरलं जातं. त्याची मात्रा प्रत्येकाच्या वापरण्याप्रमाणे, कोणत्या कारणाकरता, जसं किशोरीने उल्लेख केला की जिथं किट्ट या स्वरूपात अपेक्षित आहे त्याप्रमाणे जिथं जिथं शोणित फेन प्रभावम फुफ्फुसम, शोणित किट्ट प्रभावम उंडुकम, मग अशा ठिकाणी किट्ट आहे, त्या किट्टावर कार्य करणार आहे आणि ते मंडूर आहे म्हणून त्याचा वापर आहे. त्यातल्या पार्थिवत्वाचा गंमत बघा, लोहाचे गुण सामान्यपणे कोणी सांगितले नाहीत तुम्ही. लोह कोणत्या गुणाचं आहे? मधुर, तिक्त मधुर आहे, कषाय त्याच्यात थोडस आहे, शीतवीर्यात्मक आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ते दार्ढ्यकर आहे, दृढता देणार आहे. आणिक एक महत्वाची गोष्ट कार्य आहे त्याची, लेखन आहे. असं असणारं लोह आहे आणि ताम्र आहे. या दोन धातूंमध्ये फरक आहे ना. एकाचा रंगच काळा कुळकुळी, श्यामवर्णी, कृष्णवर्णी असा, आणि तांब जेव्हा स्वच्छ शुद्ध या स्वरूपात दिसेल, निर्मल असेल, तर त्याला चकाकी आहे, त्याची लकाकी आहे, आणि त्याचं कार्य वेगळं आहे. त्याच्या तेजाचा प्रभाव आणखीन आहे. लोह पचवायला जड आहे. अनेक लोकांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की लोह कल्प आहारात औषध म्हणून जरी दिले तरी मळाला काठिण्य येतं, कषाय रसाचं कार्य दिसतं, आणि मग ग्रथित काय म्हणूया आपण, मलावष्टंभासारख्या व्याधीकडे जातात. आणि अनेक पेशंट सांगतात ते आयर्न ॲलोपॅथीची औषधं घेतली ना की मळाचा खडा होतो, आणि मग त्याच्याकरता औषध घ्यायला त्रास होतो, आणि म्हणून लोह कल्प नकोत. मग आपल्याला युक्तीप्रमाणाने लोह पुरवायला इतर अनेक मार्ग असताना आपण त्यांना डायरेक्ट लोहाचं काहीतरी फॉर्मॅट करून ऑर्गॅनिक लेवलवर आणून ते डायरेक्ट लोह द्यावं अशी आवश्यकता नाही. मग वेगवेगळे कल्प करायची आयडिया त्या तत्कालीन वैद्यांना सुचलेली असणार, आणि म्हणून त्यांनी एवढं लोह पुराण केलं. वस्तू कोणत्या वापरायच्या, लोखंडी भांडी कुंडी यांचा वापर. मी मगाशी म्हटलं की सर्वात बेस्ट लोह कांतलोह असं सांगितलं. कांतलोहाची परीक्षा सांगितली आहे, माहितीये का? कांतलोहाची परीक्षा काय सांगितली माहितीये का? की ज्या पात्रामध्ये गरम पाणी भरलं आणि त्याच्यात जर आपण तेलाचा किंवा याचा बिंदू टाकला तर तो पसरत नाही. गंमत आहे, त्याच्यामध्ये जर हिंग टाकला त्या गरम पाण्यामध्ये तर हिंगाचा वास नाहीसा होतो. त्यात कडुनिंब टाकला आणि तो जर कडुनिंब घेतला तर तो कडूच लागत नाही. अशा काही परीक्षा दिल्या आहेत की जे पात्र असं असेल त्याला कांतलोह समजावं,
की ज्याच्या पात्रामध्ये तुम्हाला दुर्गंधी नाहीशी होतीये, हिंगाची दुर्गंधी नाहीशी होते, पाणी पसरत नाही, म्हणजे साचून ठेवणं. समान वायूला बळ द्यायला कुठलं सगळ्यात पाहिजे? लोह पात्रातलं हे पाणी चालू शकेल जर ते कांत लोह असेल तर. बरोबर आहे. एरवी आपण पाणी कधीही लोहाच्या पात्रात साठवून ठेवत नाही. आप्पांचा विरोध जास्त त्याकरता होता. तुम्ही म्हणता स्टेनलेस, बट इट इज स्टील अ स्टील. तसं आहे ना. त्याचा वापर तुम्ही जास्त करू नये प्यायच्या आणि शिजवायच्या अन्नाच्या पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या पदार्थांना. पण मग कांत लोहामध्ये करायला हरकत नाही. पण आजकाल सगळ्यांना काही कांत लोह परवडणारही नाही, मिळणारही नाही. मग लोकांनी ते पाणी कसं मिळवायचं, कसं वापर करायचा, तर त्याच्यात परतलेल्या भाज्यांचा वापर करता येतो. फोडणीला त्याचा वापर करा. लोहपात्र काळच असतं, ते जळलं तरी दिसत नाही, मग परतलेलं चालतं. वडे तळताना परत परत वापरले तरी कळणार नाहीत, त्या तेलाचा संपर्क त्याच्यात येत असतो. पण ह्याचा वापर औषधी नाही. पण पालेभाज्या किंवा काही भाज्या लोखंडात जर केल्या तर त्या लोहाचे अंश म्हणण्यापेक्षा त्याचे गुण ऍब्सॉर्ब करून देऊ शकतात. अयस्कृती या नावाचा एक प्रकार सांगितलाय. अयस म्हणजे डायरेक्ट लोह अपेक्षित आहे. आपण प्रत्येक पेशंटला काही ते देऊ शकत नाही. पण काही दुर्बल, गर्भिणी असेल, वृद्ध असेल, किंवा ज्यांना पचणार नाही, अग्नी चांगला नाही, अशा लोकांना, आणि ज्यांना लोहाचे कल्प, नुसतं फॉलिक ऍसिडच नाही, इतर काही आयर्न कंटेंट वालं दिलं तर जो काही कॉन्स्टिपेशन वगैरेचा त्रास होतो त्याला सोपं अयस्कृती काय सांगितली? लोखंडाच्या कढईमध्ये रात्रभर 1 चमचा त्रिफळा चूर्ण टाकून त्याच्यावर गरम पाणी होता, भिजू दे त्याला रात्रभर. सकाळी ते काळसर होतं पाणी, आणि ते पाणी प्यायचं. पूर्ण काळं असलं तरी ते पाणी प्यायचं, काळसर झालं तरी. आता वापरलेलं द्रव्य आम्लधर्मी आहे. त्रिफळा अनुलोमन करण्याकरता अपेक्षित आहे. लोहाचं अवष्टंभ हा जो गुण आहे तो दुर्गुण कमी करणारी त्रिफळा नेत्रिय म्हणून पोटासाठी, मलावष्टंभ दूर करायला, भेदन या गुणाला कदाचित मदत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठेही मेदाची संचिती होऊ देणार नाही. मेदाचं क्षपण करण्याचं कार्य हरितकी करत असते. बरोबर आहे की नाही? मग त्रिफळा चूर्णाची अयस्कृती तुम्हाला माहिती आहे की नाही? सिंपल मंडूर भस्म करायलाही वेळ लागेल. सगळ्यात सोपं काय तर लोखंडाच्या कढईत भिजवलेल्या पाण्यामध्ये भिजत घातलेलं त्रिफळा चूर्णाचं पाणी सकाळी घेतलं तर ते रसायन म्हणून वापर करायला हरकत नाही. हा एक सगळ्यात सोपा कल्प आहे. बरोबर? हा प्रत्येकाला करायला आजकाल लोखंडाच्या वस्तू, कढई, कडलं हे पण मिळत नाही लोकांना, पण ते मिळायला हवं. मंडूर भस्मापासून बनणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. आपणच मगाशी पाहिलं. आपण त्या द्रव्याप्रमाणे शृंग किट्ट, मंडूर घातलेलं, किंवा पद्मक किट्ट, विद्रुम किट्ट, पंचसार किट्ट धात्री याचा वापर, विचार थोडं पुढे केला तर चालेल ना? तर मी बाकीच्या गोष्टी मी आधी बोलून घेतो. अनेक कल्पांमध्ये मंडूर ऍज अन इन्ग्रेडियंट आहे. तो भस्म या स्वरूपातच अपेक्षित आहे. तिने मगाशी सांगितलं की त्याची शुद्धी जी अपेक्षित आहे ती अम्लधर्मी अशा त्रिफळाच्या काड्यात आणि क्षारधर्मी अशा गोमूत्राशी निगडीत करून मगच त्याचा वापर करायला सांगितलेला आहे. मंडुराचा अतिरेक झाला तर वापरताना काय वापरायचं? तर हरभऱ्याची पोट दुखलं तर ती अम्लधर्मी द्रव्य वापरायला सांगितलं. क्षारधर्मी असणारं, लेखन करणारं, खरवडून काढणारं असं लोह पोटात साचलं तर त्रास व्हायला नको, म्हणून हरभऱ्याची वापरायचे. करण्याची पद्धत खूप सोपी आहे की हरभऱ्याची म्हणजे हरभरा जो पिकलेला आहे, ओलसर हरभरा आहे, त्याच्यावर पहाटे किंवा रात्री पंचे किंवा कापड, पातळ मलमलीचं कापड पसरून ठेवून द्यायचं. पहाटे पहाटे त्याच्यावर दव साचतं, ते दव घ्यायचं आणि तो पंचा पिळून जे निघेल ती हरभऱ्याची आम असा स्वरूपात शब्द आहे तो. मग ते अम्लधर्माने त्याचा वापर केला की तो त्रास होत नाही. बघा, क्षाराम्लाचा विचार किती छोट्या गोष्टीपासून आणि शुद्धी प्रक्रियेपासून विचारात आहे की नाही. त्यानंतरचा विचार आला मग मंडुराचाच कल्प आहे म्हणून पुनर्नवा मंडूर. पुनर्नवा मी वेगळं बोलीन, पण पुनर्नवा मंडुराचे सगळे गुण अपेक्षित आहेत आणि पुनर्नवेचे गुण अपेक्षित आहेत. बरं, आता विषय आलाय म्हणून मी पुनर्नवा बोलून घेतो. पुनर्नवाचं वैशिष्ट्य काय आहे? हो, पहिलं त्याच्या व्याख्यात नावाने आलंय त्याप्रमाणे बोलून घेऊ की पुनर्नवती इति पुनर्नवा. पुनर्नवती म्हणजे काय करते? ती सेल रिजनरेशन करते. एवढंच आहे का? नाही. कधी पुनर्नवा पाहिली आहे का? पुनर्नवेचे 2 प्रकार आहेत.
श्वेत पुनर्नवा आणि रक्त पुनर्नवा. तर तुम्हाला माहिती असणाऱ्या प्रकारात एक महत्वाचा प्रकार सांगितलेला आहे. रक्त पुनर्नवेचं वैशिष्ट्य म्हणून ते, पण श्वेत पुनर्नवेमध्ये पण दिसतं. या वनस्पती उगवल्या, पावसाळ्याच्या काळात आम्लधर्मात सुरुवात होते, पिकतात, फुलतात, त्याची फळं सुकतात, सुकून गेली फळं की अख्खा वेल पण सुकून जातो, पानं पण झडतात आणि ते परिपूर्णत्वाला येते आणि ती वनस्पती दिसून येत नाही. मग आणि जरा परत आम्लधर्मी वातावरण सुरू झालं, पाऊस पडला की पुन्हा त्याला धुमारे फुटतात, पुन्हा ती वनस्पती उगवते. ते कोणी पेरायला लागत नाही ती त्यावेळेला ती पुन्हा उगवते. मी पुन्हा येईन असं एकट्यानेच म्हणायचं असं नाहीये. पुनर्नव्याने आधी म्हटलंय क्रमाने जर विचार केला तर अशी परत येणारी वनस्पती आहे, पुन्हा उद्भव आहे. आणि म्हणून ती शरीरात अगदी शुष्क झालेल्या सिकेडीच्या पेशंटमध्ये सुद्धा पुन्हा नव्याने सेल्स रिजनरेट करायला मदत करू शकते. आणि म्हणून पुनर्नवेचा अधिकार खूप मोठा आहे. बरं, सरगुणाची आहे, कासग्न आहे, शोथग्न आहे, शोथ कमी करणारी आहे, अधोगामित्वाचं तिचं कार्य आहे, कारण तिची मुळं टिकून असतात. ती मुळांना धरून आहे. पुनर्नवा मूळ मिळायला सोपं नाहीये. आणि रक्त पुनर्नवा रक्तावर विशेष कार्य करते. पण रक्तावर काम करायचं असेल तर रक्त पुनर्नवेचं सिलेक्शन करावं, हा एक विचार डोळ्यासमोर डोक्यात आला म्हणून तो सांगितलं. मग आता या पुनर्नवेचं आता प्रपोर्शन पण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. कोणी 2 भाग पुनर्नवेला 1 भाग मंडूर, म्हणजे मग ते जड होणार नाही, पचायला अंक होणार नाही म्हणतील. कोणी इक्वल करतील, कोणी 4 भाग घालतील, आणि ज्याला कोणाला हाऊसच आहे तो 1 भाग पुनर्नवा आणि 4 भाग मंडूर घालून करेल. पण हे वैद्याचं कर्तृत्व आहे, वैद्याची योजक दृष्टी आहे. आणि त्याला काय वापर अपेक्षित आहे पुनर्नवा मंडूरचा, समप्रमाण अपेक्षित आहे का, कसं अपेक्षित आहे का, 2 पुनर्नवा आणि 1 भाग मंडूर. सामान्यपणे 2:1 हे प्रमाण जास्त इष्ट होतं, कारण वनस्पतीचे द्रव्य जास्त आहे, ते पचायला सोपं जाईल. मंडूर जास्त झालं, खूप झालं आणि ते नाही पचलं तर पुनर्नवा वाया, हो की नाही. त्याची बाकीच्या गोष्टी मी आता इथल्या सगळ्याच्या भावना बिवना वगैरे काही सांगत नाही, हे तुम्हाला ग्रंथातनं पण मिळणाऱ्या गोष्टी आहेत. कासिसवर कोण बोलणार होतं? कुप्रस वर्ग में आता है. ग्रीन विट्रियोल बोलते हैं कि सुपर 7:2 फेरस सल्फेट, इसका वीर्य उष्ण है, रस तिक्त और कसाय विपाक अम्ल है. मग आता त्यांचं राहिलेलं थोडंसं मी बोलतो. आणखीन 1-2 गोष्ट कासिसमध्ये महत्वाच्या सांगितल्या. त्याची शुद्धी म्हणा, प्रक्रिया म्हणा, परत अशी आहे. एकात आहे गंधक, गंधकात शुद्धी करून कासीचं भस्म करायचंय आणि त्याला नंतर अंगारक म्हणजे माका, त्याची भावना आहे. परत अम्ल आणि क्षाराचं मिश्रण करूनच कासीस वापरायचंय. कासिसाचं वैशिष्ट्यच वेगळं आहे. कासीचं सांगितलं कशात आहे? उपरस आहे. क्रमाने जर बघा, मुळात उत्पन्न होणारं खनिज, खनिजानंतर काय येईल? उपलब्ध होणारं गैरिक, खनिज स्वरूपात, बरोबर की नाही. भूगर्भातनं डायरेक्ट मिळतं. बाकीच्या क्रमानंतर महारस, उपरस, साधारण रस येतात. मग उपरसात आलेलं कासीस हे तुलनेने लोहापेक्षा कमी वेळा वापरलं जातं. प्रायोरिटी कोणाला? मूळ पिढीचे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज तिसरे, शिवाजी महाराज चौथे, 7वा हेनरी, 8वा हेनरींना नाही, बरोबर की नाही. पण गरज पडेल तिथे तेच पाहिजे. मग कासिसाचं वैशिष्ट्य, त्याचा रंग काय सांगितलंय? ग्रीनिश. बाकीचा लोहकल्प कसे आहेत? कृष्णाकडे जाणारे विशेषतः एखादं ब्राउनिश आहे. कासिसाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यात एक प्रकार पिवळसर आहे, हिरवट पिवळसर ब्राउनिश कडे जाणारा, आणि दुसरा प्रकार ग्रीनिश आहे. ज्या वेळेला दुर्गंधम हरितम शावम पित्तम अम्लम स्थिरम गुरु अम्लिका कंठ रुद्दाह करम सामम विनिर्दिशेत असं वर्णन आलंय. अशा पित्तामध्ये ज्या वेळेला रक्ताची घिनता आहे, आम कमी करायचा आहे, पाचन करणं अपेक्षित आहे, त्या ठिकाणी, किंवा डीप सिच्युएटेड व्याधी आहे, जो वरवरच्या रक्ताच्या भरणाने भरून येत नाही, ब्लड ट्रान्सफ्युजन पहिलं सांगितलं, बरोबर की नाही, पण तो भरून येत नाही, अशा वेळेला कासीस मदतीला येतं. कासीस हे विशेषे करून सामपित्त अवस्थेमध्ये सुद्धा वापरता येतं. इतर ठिकाणी हे सगळी गोष्टी वापरता येतील असं नाही, बरोबर की नाही. हा त्यातला एक छोटासा भेद. कासिसाचे बारीक खडे मिळतात, लोहासारखे जड नाही येत ते तेवढे तुलनेने. गंमत आहे, अभ्रक पण
असं मिळतं. आणि त्याचाही वापर अभ्रक कशाला म्हणतात माहितीये? अभ्रकाला पर्याय जो आला तो वज्र. वज्रक आपण नाव वज्रकच ठेवलं तर ते कसं निर्माण होतं माहितीये का? मी आयन किंवा रक्तावर काम करताना काही वेळेला वज्रक वापरतो म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. आपल्या रक्तवर्धन करणाऱ्या कल्पांमध्ये त्याचा उपयोग वर्णन एकेरी असा नाहीये, तो वापरतो आपण. इंद्राने वृत्रासुराला मारताना जे वज्र वापरलं आणि ते बाहेर काढल्यानंतर चमकलं आणि त्याच्यातनं जे काही शिंतोडे उडले त्याच्यापासून तयार झालं ते डोंगरांवर पडलेले कण, ते म्हणजे अभ्रक. म्हणून हिमालयात वरती पाणी जे वाहत येतं त्याच्यात अभ्रकाचा अंश असतो. दुसरं अभ्रक सापडतं ते समुद्राकाठच्या वाळूमध्ये. मी मागेही बोललो होतो की शृंग हे आकाशात उत्पन्न होणारी पार्थिवता आहे आणि हे पार्थिवाच्या भागावर तयार होणारं आकाशीय द्रव्य आहे. बरोबर की नाही? या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्याचं भस्म करून मग त्याचा वापर करायचा. आणि तसा डोंगरावर पडलेल्या थेंबांचं जर काही कसं तुरा होतो किंवा फुगवटा येतो तसं आहे. मी मगाशी बोलता बोलता राहिलं, कांतलोहाच्या पात्राचं वर्णन करताना त्यांनी काय सांगितलंय माहितीये का? की जर आपण त्याच्यात दूध तापवायला घेतलं साधं, तर इतर वेळेला काय होतं, दूध तापलं की त्याच्यातनं उतू जातं, वरती येतं. कांतलोहामध्ये जर खरंच जर दूध तापवलं तर त्याचा डोंगर तयार होतो, दूध उतू जातच नाही. म्हणजे कांतलोहाची परीक्षा सांगताना ते वर्णन केलंय. बरं, द्रवामध्ये फरक पडतो, त्याच्या आकारात फरक पडतो, त्याच्या वृत्तीत फरक पडतो, मग ते देहामध्ये तसा फरक करणार नाही का? कुठेही वापरायचं झालं, आता कांतलोह परवडत नाही, खरं मिळत नाही तेवढं सगळं इझिली, म्हणून आपण लोहभस्म वापरतो. आपला हा विषय झाला होता लोहभस्म केव्हा आणि कांतलोह केव्हा. तर कांतलोहाची गरज ही बीज भागापासून उत्पत्तीला जर चांगलं करायचं असेल तर कांतलोह पाहिजे. आणि वरवर मी आता तात्पुरती या महिन्याची गरज भागवण्यापुरते पैसे काढले तर गोष्ट वेगळी, मग लाडकी होईल तात्पुरतं, ते कायमचं नाही. कायमचं व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतःलाच काहीतरी कमवलं पाहिजे और स्वतः निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे. बरोबर की नाही? हे करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं भृंगराज आणि गंधक दोन्हीचा वापर आहे. एक अम्लधर्मी एक क्षारधर्मी आहे. त्याच्यापासून केलेलं पाचन, मग त्यातला आम निघून गेला, निर्मल झालं आणि मग त्याचं केलेलं भस्म ते काशीचं भस्म वापरलं जातं. आणि त्याची मात्रा अक्षरशः 20 मिलीग्रॅम 2 वेळा, इतक्या कमी मात्रेत ते काम करू शकतं. इतकं सोपं आहे. आता गैरिकाबद्दल रंगापासूनच बोललं पाहिजे. पृथ्वीच आहे, रेड लंबर स्टोन म्हणतात त्याला. बरोबर की नाही? लंबर स्टोन या नावाने सुद्धा आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला, कठीण कामाला तोंड देताना आपण कंबर कसून तयारी करू. आणि एखाद्या गोष्टीचा धक्का बसला की कंबरच खचली म्हणतो. आणि आपल्या शरीरातलं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ज्याला म्हणता येईल, तो पार्ट जो आहे, तो पार्ट सुद्धा लंबर एरियाशी निगडीत आहे. तर तो कणखरीत ठेवायचा असेल, आप्पांच्या 20 कल्पांपैकी आप्पा 20 कल्प वापरत असतील तर त्याच्यातल्या 100 पेशंटपैकी 50 पेशंटला तरी गिरीज वापरणार. त्याच्या मागचा हेतू असा होता की गिरीज हे उदासीन आहे, ना ते अम्ल आहे, ना ते क्षार आहे, ना ते उष्णवीर्यात्मक द्रव्यांवर काम करायला त्रास देत नाही, शीतवीर्यात्मक द्रव्याबरोबर काम करतं म्हणून त्रास देत नाही. बरं, त्याचं शुद्धी सर्वात सोपी आहे. एक थोर वैद्य मुंबईवरनं पोत्याने आणायचे, तुला माहिती आहे, मस्जिद बंदरवरनं पोतं आणायचं आणि डायरेक्ट पेपर पेशंटला द्यायला सुरुवात करायचं. ते म्हणायचं नाहीतरी ते येताना घासूनच आणलंय पोत्यातनं, झालंय ते व्यवस्थित शुद्ध. पण आप्पांनी असं कधी केलं नाही. आप्पांनी कायम शुद्ध घृतामध्ये त्याची भर्जन करून ते का करा तर तुम्हाला त्याचं पार्थिवत्व, तुम्ही नुसतं गैरिक, आता मी गैरिकाचा डबा दिला तिथे, कोणीतरी ठेवला ना आता तिथे, तर तो गैरिकाचा डबा उचलला तर कळतं की त्याच्यातलं पार्थिवत्व किती आहे. तेवढ्याच भरलेल्या आवळ्याची पावडर, तेवढ्याच आकारात भरलेली हळदीची पावडर, तेवढीच भरलेला हिरड्याचा तुकडा, तेवढाच भरलेलं सिंदूरचा डबा, तेवढाच भरलेलं गैरिक आणि तेवढंच भरलेलं एखादं हलकं द्रव्य, सीतोपलादी चूर्ण समजा, तर त्याच्यातनं तुम्हाला कळलं पाहिजे द्रव्य उचलताना की ते कोणत्या गुणाचं आहे. अनुक्त द्रव्य ओळखण्याची सोपी परिस्थिती इथून सुरू होते की ते द्रव्य उचलून बघा, मग कुठून बघा. तसं त्या मनाने गैरिक ठिसूळ आहे.
इन कम्पॅरिझन टू लोह. म्हणजे मग ते लवकर साम्य होईल. मग ज्या ज्या वेळेला प्रत्यक्ष लोह करणं पसरणार नाहीये त्या त्या ठिकाणी लोहाला पर्याय म्हणून गैरिक वापरायला काय हरकत आहे का? नाही. मग गैरिकाची शुद्धी सगळ्यात सोपी. गैरिक उपलब्ध प्रचंड. त्याचा वापर लोक भिंती रंगवण्यापासून चित्र काढण्यापर्यंत आणि वाटेल तेवढे करू शकतात. आमच्याकडचे वारकरी लोकांचे झेंडे कावेमध्ये भिजवून रंगवलेले असतात आणि त्याचा रंग जो चढेल तो खरा, ती पताका खरी वारकऱ्यांची पताका मानली जाते. तो रंग अपेक्षित आहे. बरोबर. ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं असं आहे की गैरिकाची उपलब्धी सोपी आहे, त्याची शुद्धी सोपी आहे. के पर्याय आहेत. गैरिक दुधातनं द्या, गैरिक तुपातनं द्या, गैरिक लोण्यातनं द्या, गैरिक मधातनं द्या, गैरिक नुसतं खा, नुसतं लावा, पाण्याबरोबर घ्या. गैरिक स्वतः काम करणारच आहे. म्हणजे ते बाहेरून अभ्यंतर दोन्ही प्रकाराने वापरता येतं. जिव्हा, मुखपाक, इतर काही गोष्टी, व्रण, रोपणा करता त्याच्यातल्या कषाय रसाने होणारं कार्य हे बाह्यता पण होऊ शकतं. जखमा भरून येणे, भेगा भरून येणे, साधा पांढरा पाददारी मलम आणि लाल घासलेलं आपलं गैरिक युक्त मलम याच्यात फरक पडतो. आणि पाददारी त्वचा, आता जे पेशंट येतात त्याच्यात ज्यांनी पाहिलंय त्यांना त्या मत्यांच्या पायाच्या भेगांमधला फरक कळला असेल. त्यांनी 12 वर्ष पांढरं पाददारी वापरलेलंच आहे, वापरतच होत्या, पण तेवढा फरक पडला नाही जेवढा थोडंसं गैरिक घालून त्याच्याबरोबर ते दिल्यावर झाला. राळेच्या मलमाचा वापर त्यांनी केलाच होता. मग त्याच्यात वेगळं काय केलं आपण? गैरिक असलेलं राळेचं मलम वापरलं. तिथे लोहा करता नाही वापरलेलं, पण त्यातल्या कषाय रसाने होणारं संधान महत्वाचं आहे. सांधणं, जोडणं, जुळवणं. आणि तरी ते ठिसूळ आहे. म्हणजे तुम्ही जर असं गैरिक आता बोटात धरलं तर दाबता येतं. चरचरीत लागतं का? हो. त्याला खर आहे का? हो. कारण त्याचा पार्थिव स्वभाव काय बदलणार नाही. बरोबर आहे की नाही? की गैरिक तुम्ही कशाही बरोबर वापरलं तरी गैरिकाचा मूळ स्वभाव गैरिक सोडत नाही. आणि म्हणून माझ्या डोक्यातही मी अनेक कल्प असे बनवले की गैरिका बरोबर वासा गैरिका आहे, सुवर्ण दाडिमा आहे, सुवर्ण गैरिक आहे. तुम्ही माझ्या डोक्यात हा विचार होता आहे, प्रयत्न करत असतो. 7 धातूंना 7 धातू सांगतो आपण असं म्हणतो की तुम्ही माझ्याकडनं ऐकलंय म्हणून मी ते फक्त तुम्हाला प्रश्न विचारत बसत नाही. रस हा धातू जो आहे, पारा, हा रसावर कार्य करणारा, रसगत असणारा, द्रवरूप असणारा एकमेव धातू आहे जगात आत्ता. त्यानंतर येणारा लोह हा रक्तावर कार्य करतो. ताम्र लेखन करणारं मांसावर कार्य करतं. मेदासाठी जसद सांगितलंय. बरोबर आहे की नाही? अस्थिवर नागाचं कार्य अधिक सगळ्यात उत्तम चांगलं होतं. वंग शुक्रावर काम करतं. रौप्य मज्जे धातूवर काम करतं. आणि सुवर्ण हे ओजो धातूवर, ओजावर, सप्तधातू सारत्वावर आणि रसायन म्हणून कार्य करतं. म्हणजे अशा प्रकारचे जे 7 आकारज धातू आपले ओरिजिनल सांगितलेले आहेत. पुतिलोह मिश्रण केले वगैरे तर वेगळं येते, बाकीचं सगळं नंतर. मग कास्य वेगळं, पितल वेगळं. बरोबर आहे की नाही? तर याच्यात वापर न पडता आपण हे जर 7 धातूंचा विचार केला तर एकेका धातूचं एकेका धातूशी कसं साम्य आहे किंवा त्याच्यातलं गामित्व म्हणूया आहे, तसं गैरिका बरोबर डाळिंब किंवा काय द्याल रसगामित्वासाठी द्रवत्वातनं दिलं पाहिजे. सोपं. मग काय काय देऊ शकाल बरं रसाबरोबर? अमृता ही रसायन आहे. अमृता कशाचं रसायन आहे? रसाचं रसायन आहे, रसधातूच आहे. म्हणजे जो ज्वर आहे ती उष्णवीर्यात्व आहे, मधुर मधुर उष्ण आहे, पण ती रसायन आहे. मग गुळवेल आणि गैरिक एकत्रित दिलं तर रसायन कार्य रसावर होईल. रसपिण आपण ज्वरहर सुद्धा वापरू शकतो, इतर काही कल्प वापरू शकतो. पण म्हणून गैरिक कशातही घालता येतं आपल्याला. बिंदास बेधडक आपण घालत असतो. ज्याने कॉन्स्टिपेशन होईल का असा विचार पण मनात येऊ देऊ नका. किती मात्रेत देणार आहात? आपला गैरिक सामान्यपणे 60 मिलीग्रॅम ते 200 मिलीग्रॅम पर्यंत जातं मिश्रणाच्या प्रमाणात, प्रपोर्शन मध्ये विचार केला तर. एवढं काय जात नाही, अर्धा किलो खाल्लं वगैरे. बरोबर की नाही? त्यांनी पोट भरायचं नाही, जेवण नाहीये. पण एवढ्या गैरिकाने अवष्टंब नाही होत. जर होत असेल तर त्याच्यात घृत आणि त्याच्याबरोबरच अनुपान दूध, तूप, ताक, लोणी किंवा इतर. आता मुळव्याधीसारखा बाह्यार्श असेल तर त्यावेळेला किंवा सरकता अवस्थेमध्ये ते लोण्याबरोबर दिलं जातं विशेष करून. नाहीतर जांभळाच्या रसाबरोबर देता येईल, जांभळ चूर्णाबरोबर वापरता येईल. जंबुत्वक चूर्ण आणि गैरिक कांती करताना, इतर करताना असं आपण वापरू शकतो. बरोबर आहे की नाही? गैरिका बरोबर
शतावरी वापरता येते, गैरिका बरोबर यष्टीमधू वापरता येईल, गैरिका बरोबर कडुलिंब वापरता येईल त्वचेवर. वेगवेगळे त्याच्यामध्ये कृमिरेच असं जे शब्द सांगितलंय, कंपिल्ल, कंपिल्लाचा वापर करताना पण आपल्याला करता येतो. आणि कंपिल्ल हे रक्तावर काम करणारं, रक्तवर्णी तसंच बारीक धाग्याचं असं कृमिघ्न, अनेक रक्तावर काम करणारी द्रव्य जर तुम्ही पाहिलीत ना तर ती कृमिघ्न आहेत, उष्णवीर्यात्मक आहेत, त्याचं पाचन करण्याचा स्वभाव आहे आणि ते सगळ्यात म्हणजे धात्वग्नी दीपन करणारी आहेत. मग लघुमालिनी, मधुमालिनी आणि गरजेनुसार सुवर्णमालिनी वसंत येऊ शकतो. बरोबर आहे. आपण गैरिकाबद्दल बोलत होतो. शुक्रावर काम करण्याकरता हापुसा वापरू शकतो, मुसळी वापरू शकतो, स्तंभन कार्याबरोबर कषाय रसप्रधान, जायफळाच्या बरोबर त्याचा वापर किंवा जायफळ घातलेल्या दुधाबरोबर गैरिकाचा वापर, गैरिक विद्रुम, गैरिक पंचसार किट्ट एकत्रित आपण काढून वापरतो. पंचसार किट्ट धात्री, धात्री त्याच्याबरोबर का आली तर किट्टानी येणारा अवष्टंभ पण आम्हाला अपेक्षित नाही. पंचसाराचा त्वच्च, वृक्षगुण नको आम्हाला, त्वच्च पाहिजे. मग त्यावेळेला तिथे यष्टी घालायची का ऍडिशनल घालू शकता. निशा क्लितसार याच्यामध्ये सुद्धा गैरिक ऍड करता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही गैरिक, जसं कोकणातल्या बायका कुठल्याही भाजीत खोबरं घातलं की भाजी छान होते, सोलापूरचे लोक कुठल्याही भाजीत शेंगदाण्याचा कूट घातला की भाजी छान होते. तसं घरात स्वयंपाक चांगला करायचा असेल तर काय घालायचं हे ठरलेलं असतं. काही जण प्रेझेंटेशनवर मारून देतात चवीला बाजूला ठेवून, तसं नाही. गैरिकानी येणारा लाल, पेशंटच सांगतो ते लाल पुडी द्या. मी सांगलीला जेव्हा दवाखान्यात पहिल्यांदा इंटर्नशिप करत होतो तर गैरिक भरपूर वापरलं जायचं आणि चमच्यानी द्यायचे ते. तर ते गैरिक संपलं होतं आणि पेशंटला त्रास झाला होता, तोंड येत आहे. तर त्या तिथे मी पहिला 2 का 3 दिवस झाले ते मला जाऊन, आणि तिथल्या त्या डॉक्टरला त्यांनी सांगितलं ते लाल औषधाने बरं वाटतं. कंपाऊंडर पण देशपांडे, डॉक्टर पण देशपांडे होते त्यावेळेचे. ते कंपाऊंडर देशपांडेंनी येऊन डॉक्टर देशपांडेंना सांगितलं की गैरिक संपलाय. तर त्यांनी सांगितलं बरं मग तात्पुरती कपिला दे, रंगाला रंग. आश्चर्य, मला भीती अशी होती की यांनी तोंड येणार त्याचं, मला भीती होती. 3 दिवसांनी पेशंट आणला, लय खास, मस्त पोट साफ झालं. म्हणजे आपल्याला त्या मानसिक समाधानाला सुद्धा त्याचा वापर करायचा आहे. आणि उष्णवीर्यात्मक असूनही विरेचनाचं कार्य किंवा आपण म्हणूया रेचनाचं कार्य झालं आणि कार्य झालं, पित्त कमी झालं. पित्ताची सामान्य चिकित्सा केली त्यांनी, चुकून बरोबर आलेली. पण म्हणजे असे सुद्धा घटना घडू शकतात. आम्लधर्मात्मक रजनीय, क्षारधर्मात्मक लघुसूचेकर. आप्पांच्या पाठात आपण नागवल्ली पत्र स्वरसाच्या भावना नाही दिल्या किंवा ग्रंथोक्त असलेला लघुसूचेकरचा जो पाठ आहे नागवल्ली पत्र स्वरसाचा, तोही वापरायला काही हरकत नाही. आपल्याला आपण विचार कोणत्या दृष्टीने करतोय त्याच्याप्रमाणे ते ठरवायचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये गैरिकाचं महत्व अधोरेखित होतं. ताप्यादी लोह, ताप्यादी लोहाचे अधिकार हे विशेष करून सांगताना रक्तावर सांगितले, बरोबर ना. आता हे यकृताची उत्पत्ती, यकृतापासून रक्ताची उत्पत्ती आणि रक्तोद्भव यकृत प्लिहानव शोणित जव, हे दोन्ही परस्परावलंबित्व आहे की नाही. मग त्या ठिकाणी अग्नी तर टिकला पाहिजे. म्हणून मग अशी तिने सांगितलं ताप्यादी लोहाचे इन्ग्रेडियंट्स सांगताना की त्याच्यात तू सांगितलं ना की अम्ल, क्षार, शीत, उष्ण, रस, विरुद्ध, हे सगळ्याचा विचार एकत्रित केलेला कल्प काय आहे तर तो आहे. मग त्याचं गामित्व हे गैरिक जे आहे ना ते महास्रोतसांवर जास्त चांगलं काम करेल. पण सूक्ष्म स्रोतसांवर जाऊन काम करायचं असेल आणि सूक्ष्मापर्यंत पोहोचायचं असेल तर तापीज पाहिजे, ताप्यादी लोह पाहिजे. आणि ताप्यादी लोहाचा विशेष वापर सप्तामृत लोहा स्वरूपात करून सुद्धा नेत्रिय, चक्षुष्य म्हणजे एकच नाही पण इतर इंद्रियांना प्रीणन करणं किंवा इतर इंद्रियांचं तर्पण करणं याकरताही वापरायला हरकत नाही. विशेष करून जीर्ण व्याधी नंतर येणारं पांडुत्व जे राहतं, व्याधेभवती उत्तर कालजा ज्याला म्हणतात उपद्रव, तर या रूपाने येणारं पांडुत्व नीट करायला केवळ गैरिक पुरत नाही. मग अशा वेळेला ताप्यादी लोह आधार देतं. आणखीन एक प्रकार आपण लोहामधला वापरतो ते पुनर्नव मंडूळ. सप्तामृत लोह मी उल्लेख दिला आता. सप्तामृत लोहातली द्रव्य पाहिलीत तर ती नेत्रिय, चक्षुष्य आणि अशी आहे. आलोचक पित्तावर काम करण्याकरता हे कार्य करणारं द्रव्य आहे. विशेष करून जो मगाशच्या लोह कल्पनांमध्ये आपण बोललो गेलो नाही ते सप्तामृत लोह पण आपण आता विचारात घेतलं. तर नवायस लोहाचं त्रिफळा त्रिकटूचं जे कार्य आहे तेही अपेक्षित आहे. धात्वग्नी दीपन जास्त चांगल्या पद्धतीने करेल. एकेरी लोह वापरण्यापेक्षा अशा वेळेला आणि मृदू कोष्ठी
प्रकृती कोणती आहे, लहान आहे मूल, अंक आहे, म्हणजे ज्याला मोठं घन गुरु स्थिर स्थूल असं लोह डायरेक्ट देता येणार नाही, मग त्याला जरा सात्म्य होईल असं नवायस लोह वापरता येईल. ज्या वेळेला बोन मॅरोचे प्रॉब्लेम्स आहेत, इतर खोल गेलेला काहीतरी आजार आहे जो व्यक्त होत नाहीये, पर्निशियस अॅनिमिया असेल आणि इतर काही असतील, सिमिया मायनर मेजर वगैरे याच्यात, तर त्यावेळेला वापरताना मज्जेचा गामित्वाचा विचार करायचा आहे. एक वनस्पती अशी आहे की जी एरवी अशी आपल्याला पटकन दिसून येत नाही. मंदार सांगेल वाकेरी. वाकेरी ही वनस्पती अशी उगवलेली दिसत नाही, आपल्याला पटकन ओळखता येत नाही. ती कुठे असते, तर ती अनेक वेळेला डोंगरांमध्ये आतमध्ये एखाद्या दरडीच्या भागात आतमध्ये असते. बरोबर पाहिली आहे का कधी? हा, तर ज्या वेळेला दरडी कोसळतात तर त्याच्यात आतमध्ये लपलेली वाकेरी बाहेर येते. म्हणजे ती आतमध्ये पुरलेली तरी जिवंत असणारी अशी स्थिर आणि अग्नीवर चांगलं काम करणारी वनस्पती आहे. तर तिचा लोह, वाकेरी लोह हा त्या ठिकाणी वापरला जातो. वाकेरी लोहाच्या कल्पनाची विचार करताना ते तुम्हाला मोस्ट डीप अशा स्वरूपात विचार करूनच त्याचा वापर करायला पाहिजे. उठसूट कुठलाही पोटात काय झालं, काही नाही, अत्यार्थावामुळे फक्त रक्त कमी झालंय तर वाकेरी लोहाची लगेच गरज नाही. तिथे आधी स्तंभन करणारी कषाय रस प्रधान द्रव्य गैरिक वापरून आणि इतर वापरून, मग कांतीप्रभा वापरा, चंद्रप्रभा वापरा, इतर काहीतरी बोलबद्ध रस आणि गैरिक वापरा. म्हणजे आधी गैरिकाचा पहिला वापर, मग कषाय, त्याच्यात क्षेत्र शोषक घालतो आपण, शोषण करणारी द्रव्य वापरतो, कषाय रस प्रधान द्रव्य वापरतो. याने रक्तस्तंभन झालं नाही तर तुरटी वापरतात. कामशीताल शिलांजनम सांगितलेलं आहे, बरोबर आहे की नाही? गंमत आहे. या सगळ्या गोष्टींचे बघा, त्यांनी आधी सामान्य कल्प वापरायला सांगितले, मग त्यानंतर विशेष कल्प, मग त्याच्यात भस्म भीष्म करणं आलं, त्यानंतर महारस, उपरस, साधारण रस यांचा क्रम दिला. त्यानंतर गरज पडली तर सबसे ऊपर रत्नोपरत्न आहे सुवर्णमाक्षिक, जे सर्वोत्तम रसायन रक्ताकरता मानलं जातं. म्हणजे प्रत्येक रसायनाला ज्या वेळेला लोह नुसतं पचत नाही आणि नुसतं लोह नाही द्यायचं, तर लोह भस्मापासून काय करतात, वेगवेगळे कल्प करतात. पण एकेरी त्याला नाव सुवर्णमाक्षिक असं आलं कारण त्याच्यात सुवर्णाचा अंश आहे कॉम्बिनेशन मध्ये. त्यातलाच एक प्रकार तारमाक्षिक ज्याला म्हणतात ते, किंवा रौप्यमाक्षिक येतं त्याच्यात दुसरं, ते जरा कमी प्रतीचं, त्याला चांदीचे गुण आहेत. पण रसायन कार्य करायचं असेल तर काही ठिकाणी रौप्यमाक्षिक, पण त्यापेक्षा लय भारी, सर्वोत्तम, सर्वात छान आणि पटकन काम करणार आणि रक्ताला डायरेक्ट जाऊन मिळेल सूक्ष्मगामित्व असणारं सुवर्णमाक्षिक भस्म आहे. आणि म्हणून ज्या वेळेला जिथे जिथे खूप खोल आणि दीर्घकाळ वापर करता येईल असा कल्प, म्हणजे तुम्ही लोहभस्म खूप दिवस देऊ शकत नाही, कॉन्स्टिपेट करेलच. म्हणजे अगदी लोहासव या स्वरूपात जरी त्याचा वापर केला तरीही त्याच्यानी काही वेळा त्रास होणार आहे. आसव कल्पना पण दीर्घकाळ देता येणार नाही. मग त्या दृष्टीने सुवर्णमाक्षिक हा कल्प असा आहे की जो सर्वोत्तम रसायन म्हणून वापरला जाता येतो. आणि मग सुवर्णमाक्षिकाचे बनलेले जे कल्प आहेत त्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी मिळून करावा. असं सुवर्णमाक्षिक हे सर्वोत्कृष्ट रक्तवर्धक, की ज्याला रक्तावरच कार्य करायचंय. एखाद्याला रससारत्व हवंय तर त्यांनी रसाचे कल्प वापरावेत. शरीरात रक्त कमी झाल्यानंतर पांडुनी, कास, इतर किंवा अशा स्वरूपाची लक्षणं दिसतात की नाही, तर त्यावेळेला काही केसेसमध्ये तुम्हाला इओसिनोफिलिया दिसतो, तेव्हा कृमीची चिकित्सा करा. कृमिघ्न द्रव्य जी सांगितली त्यांचा वापर विशेष हे करून करा. रक्ता करता, धात्वग्नी करता, म्हणजे मग कृमी, रक्त ज कृमी असा प्रकार वर्णन केलेला आहे की नाही. मग अशा ठिकाणी जिथे जिथे गरज आहे तिथे कृमिरेश जेव्हा गरज आहे तेव्हा, आणि नाही तर लाक्षाचा वापरही करता येतो. पण त्याच्याबरोबर आणखीन 3 द्रव्यांचा वापर करावा. मग आरगवत जे स्रंसन आहे, दुसरं आहे ऑब्व्हियसली विडंग, बरोबर, कृमिघ्न आहे, आणि तिसरं एक गंमतशीर आहे रक्तार्क. म्हणजे अर्क 2 प्रकार, अर्कद्वये. तर त्याच्यातलं रक्तवर्णी अर्काचं फक्त ते उष्ण तीक्ष्ण आहे, म्हणजे ते वापरताना खूप काळजीपूर्वक वापरायला लागेल. मग ते मी माझ्या व्यवहारात फार ठेवलं नाही. मी विष असणारी द्रव्य त्या मनाने कमी वापरतो माझ्या प्रॅक्टिसमध्ये. लाक्षा जशी सांगितली तर खोकला हे लक्षण ज्यावेळेला दिसतं की नाही, ते रक्त कण कमी झाले, मग आरबीसीचं प्रमाण जर नीट नसेल तर कास हे लक्षण दिसतं क्रॉनिसिटी ऑफ द डिसीज मध्ये.
आणि तो शुष्क कास आहे तो कशानेच जात नाही, तर लाक्षा क्षौद्रयुताम पिबेत, एवढ्या मोठ्या मात्रेत मध घ्या आणि मधाने त्याच्याबरोबर ती लाक्षा घ्या. आप्पांनी फुफ्फुसावर झालेल्या व्याधीमध्ये खूप जीर्ण ज्वर असेल, मग तो निमोनायटिक पॅच असेल किंवा इतर काही असेल, अगदी गरज पडली तर प्लुरसी असेल, अशा स्वरूपात म्हणजे वाताच्या याच्यात वात शिरला, वाताच्या याच्यात तेज शिरलं, वाताच्या याच्यामध्ये जल शिरलं, आकाश निर्माण नीट झालं पाहिजे की नाही, मग त्या ठिकाणी लाक्षा वापरायला सांगितली. आप्पा अलक्तका रिष्ट करायचे, काढा करून त्याचं अरिष्ट करायचे आणि ते पातळ करून प्यायला द्यायचे. पातळ नागरादीचा सुद्धा कल्प द्यायचे. नागरम पौष्करम मुलं गुरुची कंटकारिका, आणि त्याच्या जोडीला जर आणखीन श्वास लागतोय, आयासेन श्वास लक्षण आहे, पांडू या लक्षणामुळे चालल्यावर धाप लागतीये, रुद व्यास असं लक्षण आहे, रुद व्यास, रुद द्रव नाही, रव असेल तर वातप्रधान आहे आणि रुद व्यास आहे ते वाताच्या चलगुणाने पृथ्वीची स्थिरता गेली, मांसाला बळ राहिलं नाही, तर त्या ठिकाणी रुद व्यास वगैरे लक्षण असेल तर पिंपळ वापरायला, पिंपळ लाक्षा वापरायला सांगितली. मी वापरताना लाक्षा तर वापरतोच, पण काही ठिकाणी मी पद्मकही घातलेलं आहे त्याच्यात, लाक्षा आणि पद्मक याचा कल्प, आणि त्याला लाक्षेच्या काढ्याची भावना असं देऊन पुंडलिक तयार केलं. पुंडलिक नावातही रक्ताप्रमाणे, रक्तवर्णी पुंडलिक म्हणजे कमळ असं आपण म्हणतो. पुंडलिकाच्या आकाराप्रमाणे हृदयाचा आकार सांगितलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन फुफ्फुसाचाही आकार असा अपायकल आणि त्याला असणारा जो काही कोन आहे त्यावर, तर त्याच्याशी सादृश्य असणारं, म्हणून लाक्षेचा वापर आपल्याला करता येतो. फुफ्फुसामध्ये काही जर अडचण असेल, पांडुत्वाचे ते प्रकार असतील आणि तुम्हाला डायरेक्ट लोह द्यायचं नसेल किंवा देता येत नसेल, कारण हे पेशंट वार्धक्याने किंवा इतर झाल्यानंतर ते निम्म्या वेळा ते लोक आधीच कॉन्स्टिपेटेड असतात, तर त्यांना एकदम डायरेक्ट लोह पचणारही नसेल, तर तुम्ही लाक्षेचा वापर पुंडलिक या स्वरूपात अस्थीला बळकटी द्यायला, अस्थी मज्जागत जी अवस्था आहे त्याच्यामध्ये तुपाबरोबर द्या, इतर वेळेला लोण्यात न द्या, काही वेळेला आवश्यक वाटलं तर गरम पाण्यात न द्या, म्हणजे त्याचा कषाय रस प्रधानता त्रास देणार नाही. लाक्षा तशी चिकट आहे, हाताला लागली, तुम्ही पूर्वी कधी तुम्ही काय सील बिल करणे वगैरे प्रकार कधी पाहिले का लाक्षाचं, तर ते हाताला चिकट, ते जर चिकट असेल तर तो चिकटपणा न येता जर त्याला सोडवाय, त्याचे तंतू तयार होतात. कधी लाक्षा पातळ करून पाहिलीये का? तंतू 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 धागेदोरे तयार होतात. ज्या वेळेला पॅपिलरी मसल्स वीक आहेत तर त्याला स्ट्रेंथनिंग करण्याकरता लाक्षा मदत करते, इतर कुठलं काही वापरण्यापेक्षा. कुमारी शीतवीर्यात्मक आहे, कुमारी आसव वापरतो. कुमारी आसवामध्ये लोहयुक्त आहे, शुल्भयुक्त पण करता येतं, लेखन कार्य पण अपेक्षित आहे, ती भेदनी आहे, नेत्री आहे, शीतवीर्यात्मक आहे, मग कुमारीचा वापर करतो. कुमारी आसव या स्वरूपात वापरता येते, कुमारी कल्प करून वापरता येतो, कुमारी गर काढून खाता येतो. याच्यात एक द्रव्य वापरायचे 1000 विचार आहेत आणि 1000 द्रव्य आहेत की जी एका विचाराने वापरता येतात. म्हणजे तुम्ही विचार कोणता करता त्याच्यावर तुमचं द्रव्य सिलेक्शन अवलंबून असलं पाहिजे. याचा विचार हा योजक स्तोत्र दुर्लभा म्हणून करायचा आहे. परिपाठादी काढा हे औषध रक्तवर्धनाकरता पण वापरतो आपण, कारण स्टिम्युलेट करणं आहे. यकृत प्लिहानव शोणितजव म्हणतो असा एक कुमारी सारखा आणखीन एक विचार आहे, तो आहे शरपुंखा, जी प्लिहेवर काम करणारी आहे. वज्रपुंखा, परत त्या नावातही वज्र आलंय. शरपुंखा ही वनस्पती विशेषतः प्लिहेला उत्तेजना देणारी आहे आणि त्याच्याने यकृतावर काम करणारी आहे. यकृत प्लिहारी रस समीर गोरे सर त्याचा वापर भरपूर करत असतील, म्हणजे त्यांच्या सेंटरला तरी नक्कीच, की यकृत आणि प्लिहागत असणारे सेकंडरी मेटास्टॅटिक चेंजेस किंवा यकृताशी प्लिहेशी जे अनेकदा आपल्याला जाणवतं की अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या सेकंडरीज हे रक्तातून वाहत त्याच्या मूळ स्थानाकडे म्हणजे यकृत प्लिहेकडे, मग नंतर फुफ्फुसाकडे किंवा मग ब्रेनकडे असे मेटास्टॅटिक चेंजेस सापडतात. आणि अशा चिकित्सेच्या वेळेला मला वाटतं सर देशमुख सर यकृत प्लिहारी बऱ्याच प्रमाणात वापरतात ना, ते हे डोक्यात एक ठेवा. कुटकीचं वैशिष्ट्य काय आहे? कुटकी भेदिनी आहे, शीतवीर्यात्मक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आकाश गुणप्रधान आहे. कुट इति शब्द करोती, कुटकी जी वापरली जाते आपली ती आपल्याला नेत्रिय म्हणून पण वापरता येते
पित्त शामक म्हणूनही वापरता येते, भेदिनी म्हणूनही वापरता येते. तिचे तिक्त रसाने होणारी कार्य जी आहेत, ज्वर इतर याच्यावरही ती वापर करता येते. रक्तगत ज्या ज्या वनस्पती त्रिदोषास्त्र अशा सांगितल्या आहेत त्याच्यात जटामांसी पण आहे, पण जटामांसी रक्तवर्धन नाही करत. जटामांसीमध्ये सुवर्णासारखे कल्प आहेत, गुण आहेत, म्हणून ती रसायन म्हणून वापरता नाही. पहिलं औषध जटामांसी नाही सुचत रक्त व स्रोतसाचं व्याधीचं चिकित्सा. पण रक्त व स्रोत व्याधी झाला, तो बरा झाला, मग तो कुष्ठ असेल, विसर्प असेल, अश्रुदर असेल, मग कोणत्याही रक्तगत रक्त प्रदोषज व्याधीच्या नंतरची अवस्था ती बरी होतीये, हिलिंग चाललंय आणि रुग्णाला त्रास होतोय, तर रात्री रुग्ण सांगतो तुम्हाला एखाद्या वेळेला की रात्री त्या उष्णतेने झोपच येत नाही. मग त्याच्यामध्ये कदाचित प्रीमेनोपॉजल किंवा इतर याच्यातले हॉट फ्लशेस सकट सगळ्या येणाऱ्या गोष्टी आहेत, तर तिथेही जटामांसीचा वापर करता यायला पाहिजे. त्यानंतर मंजिष्ठा, उपळसरी आणि नागरमोथा ही द्रव्य वेगवेगळी आहेत. मंजिष्ठा क्षारधर्मी नाही, मंजिष्ठा अम्लधर्मी उष्णवीर्यात्मक, पण सारिवा आणि मुस्ता शीतवीर्यात्मक पाचन द्रव्य आहेत. रंगाचा वर्णन पाहिलं तरी तुम्हाला कळेल, लाल रंगाची असणारी रक्तावर काम करेल आणि रक्ताच्या मुखदूषिका, यौवान पीडका किंवा अशा ज्या आहेत दूषित रक्तावस्थेत येणाऱ्या त्याच्यावर वापरलं जाणारं काटेसावरी आहे. आणि ते सुद्धा काटेसावरीचा काटा उगाळून लावावा आणि काटेसावरीचं चूर्ण वापरलं जातं. ते मशी कल्पना हा एक वापरता येण्यासारखा प्रकार आहे. मग ती कल्पना करताना मशी कल्पना लोहपात्रात करावी असं सांगितलंय. आणि लोहपात्रात केलेली मशी लोहाचे अंश घेऊन तुम्हाला गुणवर्धन करू शकते. चंद्रप्रभा वनस्पती आहे. सर्व प्रकारच्या परपटी, त्याच्यात एक परपटी वेगळी सांगितली, पहिली रस परपटी, बोल परपटी, सुवर्ण परपटी, पण लोह परपटी वेगळी सांगितली. ग्रहणी विकारात लोह परपटीला वेगळं महत्व आहे. जिथे अन्नम गृह्णाती पचती पर्यंत आलाय, पण विवेचेती मुंचती होत नसेल, तर त्यावेळेला साधी परपटी जर पुरत नसेल तर लोह परपटी वापरून बघा, कारण तिचं ऍब्सॉर्प्शन आयन या स्वरूपात सुद्धा जास्त चांगलं राहतं, टिकतं, दीर्घकाळ राहतं. घृत हे अतिशय उत्कृष्ट अग्निवर्धक आहे. घृत वृक्षता कमी करणार आहे. घृत लोहाने येणारी अवष्टंभ अवस्था दूर करणार आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची घृत ही आपल्याला वापरता येऊ शकतात. पंचतिक्त घृतापासून यष्टीमधूपर्यंत आणि पित्तावर काम करण्याकरता दुर्वा घृतापासून इतर खदीर विदिराचं पण आपण घृत करून हरिद्रा घृत वापरतात. कोणी सिंपल घृत वापरेल. आणि काही वचा ही एक अशी उष्णवीर्यात्मक वनस्पती आहे की जी धात्वग्नी दीपन करणारी आहे आणि जी रक्तगत अवस्थेमध्ये काही वेळेला आवश्यक असते की जिथे वहन होत नाही. थंडीमध्ये बर्फाच्या जागेत उभं राहून पायाच्या शिरा गोठल्या आणि त्याच्यानंतर त्रास व्हायला लागला, फ्रॉस्टबाईट्स म्हणतात, तर त्यावेळेला वचा बाह्य अभ्यंतर दोन्ही प्रकारांनी वापरायची पद्धत होती. थोरले आम्हाला थोरले तर भापू नानल शास्त्रींच्या 80% पुढ्यांमध्ये अंशात्मक कमीना एक कण थोडीच वचा असायचीच. नानल सर आणि त्यांनी विचारलेलं उत्तर दिलं होतं, अग्नीशिवाय कार्यच होत नाही. रक्त साक्षात अग्नी आहे. अग्नी कुठे आहे तर तो पित्तात आहे. पित्त कुठे आहे? रक्तात आहे. मग रक्त काय आहे? साक्षात अग्नी आहे. जीव इति स्थिती शांतेग्नौ म्रियते असं आपण म्हणतो की नाही. मग त्याचं रक्षण करणारे आपण काय चिकित्सक? काय नाम अग्ने. ते बॅलन्सिंग ज्याला जमतं, पृथ्वी आपाचं, आकाशवायूचं हे बॅलन्सिंग करणारं अग्नीचं तत्व नीट असलं तर बाकीच्या गोष्टी सहज जमतील. गंमत वाटणाऱ्या 2 वनस्पती सांगतो ज्या रंगाने पण तशाच आहेत. एक रक्तगुंजा, दुसरी मोगली एरंड. तर याचाही वापर आपल्याला रक्तवर्धनाकरता करता येतो. फक्त ते विषलक्षणं देणारी द्रव्य आहे म्हणून मी माझ्या व्यवहारात वापरत नाही. आणखीन एक तिसरी वनस्पती आहे जी आर्तव जननालाही वापरली जाऊ शकते, इतर ठिकाणी काम करते. अशा वनस्पतींमध्ये कलिहारी तिच्या रंगाप्रमाणे आहे. कळलावी ज्याला म्हणतात, लांगली, त्याचं तुम्ही पुष्प पाहिलंय, ते हळदी कुंकू असं वगैरे वगैरे म्हणतात आणि ते त्याच कामाकरता वापरलं जाऊ शकतं, वापरता येतं. आणि जिथे जिथे म्हणजे लांगली गुग्गुळ हा वेगळंही काम करतो, तो नर्व टॉनिक म्हणून पण काम करतो. ज्या द्रव्यांचा वापर एरवी रंगाप्रमाणे शरीरावर काम करता येईल, मी रक्त अपमार्ग बोललो. आणखीन एक वनस्पती आहे जी आपल्या व्यवहारात वापरली जाते आणि योनिर्ती रोगनच सांगितलेली
गंड माला अपचीवर काम करणारी मुंडी, ती दिसताना तिचा रंग बघा, ती काय काम करेल. आवेगी सरगुणात्मक उष्णवीर्यात्मक, तरीही ती शुक्र आयु बल मेधा हे सगळं वाढवणारी आहे, रसायन द्रव्य आहे. म्हणजे आवेगी मुंडी ही अशी वेगळी वेगळी वनस्पती आहे. तिसरी वनस्पती जी वेगळी वापरली जाते वेगळ्या विचारात, रक्त अपामार्गाबद्दल बोललो की जी पचना करता अमलातनं उत्पन्न आणि क्षारात परिणती होणारी वनस्पती आहे, तर त्याचे अपामार्ग क्षार पण करता येतात. अपामार्गाचा वापर खूप करता येतो. शोभांजनासारखी वनस्पती ज्याच्यात वारंवार होणारा विद्रधी किंवा अर्बुदा वगैरे अवस्था आहे, अर्बुदापेक्षाही विद्रधी वारंवार येणारी गळवं, तर त्याच्यात बाह्य अभ्यंतर खानपान भोजन लेप या सगळ्या प्रकारात वापरली जाऊ शकते. शतावरी अश्वगंधा मुसळी क्रमशः बघायचंय हं मी म्हणतोय. तर शतावरी ही रसरक्तापेक्षा सुद्धा मांसापर्यंत जाऊन काम करेल. मेदावर तिचा तेवढा अधिकार नाही. अधिकार मांसावर मेदावर अश्वगंधेचा आहे आणि त्याच्याही पुढे शुक्र धातूपर्यंत जाण्याचं काम मुसळीचं आहे. ज्यावेळेला रक्तगत व्याधींमध्ये आपण आप्पांच्या पद्धतीने विचार करतो, गोवर कांजिण्यांचे इतिहास किंवा इतर नागिण किंवा इतर त्या काळी असणारी देवी वगैरे वगैरे, फरक काय होत, सगळे ज्वराचे प्रकार आहेत की नाही. खरं तर फरक असा विचार करायला पाहिजे, रक्तगत अवस्थेपर्यंत रसरक्तगत पर्यंत गोवराचा प्रकार आहे. ज्यावेळेला त्याच्यात मांसात जाऊन त्याची दृष्टी वाढते आणि पायाभरणी होते, ते कांजिण्यांकडे वळतात. त्याहून जास्त होऊन विसर्पणशीलता असेल, त्याच्याबरोबर तेजाबरोबर वायू आला तर विसर्पणशीलतेने विसर्प दिसेल. त्याहून खोल गेलं आणि इतर धातुगामित्व वाढलं तर त्यावेळेला सांगितलेली देवी मसुरिका किंवा अशा ज्या प्रकारे आहेत तर त्याचा विचार आहे. मग याची शुद्धी पण तेवढीच तीव्रतेने करायला लागेल. गंमत बघा, जेवढ्या ठिकाणी जिथं म्हणून लोहाचा वापर आहे त्या ठिकाणी अमलाचा वापर आहे. जोपर्यंत तुम्ही अमल त्याच्या बरोबर देत नाही तोपर्यंत लोह नीट पूर्ण पचत नाही. म्हणून ज्यांना लोहाचे विकार आहेत त्यांना अम्लधर्मी द्रव्य द्यायला सांगितलेली आहेत. जणू का कांजी प्याला असं वर्णन आहे. म्हणजे काय होत असेल, त्यात ते लोह विरघळत असेल, म्हणजे ऍसिड सोल्युबल होत असेल आणि ते बाहेर निघून जायला मदत होत असेल. करून पाहायला पाहिजे. करण्यासारखं खूप आहे, विचार मांडण्याजोगं खूप आहे. आपण एरवी वापरतो सूतशेखर, शौक्तिक, मौक्तिक, सुवर्ण माक्षिक सांगितलं, लघुमालिनी, मधुमालिनी, आमगर्भ असलेलं मधुमालिनी, त्याच्यापेक्षाही पुढे आपण सुवर्ण मालिनीचा विचार करतो. हा सगळे लोह एकत्रित. मग गोल्ड कंपाऊंड, आता नवीनची फॉर्म्युलेशन्स तर वेगवेगळी आहेत. जिथे गरज आहे तिथे वसंत कुसुमाकर आणि अगदीच काही सापडलं नाही आणि आजकालचं रात्रीचं जागरण बिगरण करून वगैरे येणारी आणि पावभाजी पाणीपुरी वगैरे स्टाईल खाऊन विलाही विष्टंबी असं अन्न खाऊन जगणारी जी पिढी आहे आणि रात्री 1 वाजेपर्यंत मोबाईलवर खेळणारी पिढी आहे, त्यांना देताना तुम्ही एक विरेचन, एक यकृतोत्तेजन द्यायला पाहिजे. आणि यकृतोत्तेजन द्यायला सर्वात सोपं, आपल्याकडचा फलत्रिकारीचा विचार असला तरी सुद्धा आरोग्यवर्धिनीचा अधिकार सर्वात मोठा आहे, जो त्वचा विकारापासून पण सुरू होतो, नेत्रविकारातही वापरता येतो, तो लेखन करायलाही वापरता येतो. त्याच्यामध्ये काय काय आहे. आणि चंद्रप्रभा या 2 लाडक्या गोष्टी आप्पांनी आपल्या हातात देऊन ठेवल्या आहेत. रक्ताच्या करताची सामान्य चिकित्सा जसं विरेचन म्हणतो आपण, अनुलोमन विरेचन, तशी दुसरी सगळ्यात मोठी पंचकर्म चिकित्सा रक्तमोक्षण आहे. त्यामुळे त्यालाही विसरता येणार नाही. आणि रक्तमोक्षण करण्याकरता कुठून तरी काहीतरी काढावं लागतं. जसं खाणीतनं लोह निघतं, सोनं निघतं, इतर काही निघतं, तर देहातलं अशुद्ध रक्त बाहेर काढणं ही त्याची चिकित्सा आहे. ग्रह विकृतीच्या प्रमाणे विचार केला तर मंगळ ग्रहाच्या दृष्टीमुळे रक्तव्याधी होतात असं एक ढोबळ चिकित्सेचं सूत्र आहे. सरांकडे, सरदेशमुख सरांच्या प्रॅक्टिसमध्ये भौमवारे रक्तमोक्षण म्हणजे मंगळवारी रक्तमोक्षण करत चला असा एक आदेश देतात. हो ना रे. सामान्यपणे 2 गोष्टी जपायला पाहिजेत. रत्नांच्या मगाशच्या हिशोबात आपण माणिक म्हटलं, रक्तावर काम करणारं दुसरं रत्न किंवा त्या स्वरूपाचं धारण केलं जाणारं म्हणजे पोवळ आहे, की जे मंगळ ग्रहाचं रत्न मानलं जातं आणि ते शीतवीर्यात्मक आहे आणि ते रक्तागत व्याधींना कमी करायला मदत करणार आहे. आणि 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. 2 गोष्टी म्हणजे, एक,
रक्त ज्याला प्रिय आहे असे दोन व्यक्ती, एक म्हणजे देव, दुसरा दानव. दानवांना रक्त फारच प्रिय. म्हणजे लोहित वगैरे वगैरे नावाचे असुर होते, मग त्याच्या थेंबातनं रक्त पडलं, म्हणजे त्याचं देहातलं रक्ताचा थेंब जर पडला तर तो नवीन पूर्ण निर्माण होतो आणि मग त्याचा नाश देवीने केला असं म्हटलं जातं. तर त्या दृष्टीने एक देवीची प्रार्थना करावी. देवांच्या मध्ये रक्तरंग प्रिय असणारा गणपती आहे की ज्याला रक्तवर्णच प्रसिद्ध आहे त्याच्यापासून, आणि त्याला शांत करायला त्याच्या भोवती सुद्धा शेंदूरच लावायला सांगितलंय. आणि रक्तम मूलाधार स्थितोसी नित्यम, त्यामुळे गुदगत रक्त असू दे, अधोग रक्तपित्त असू दे, ऊर्ध्वग असू दे किंवा काही, तर या देवतांची प्रार्थना करणं फायद्याचं आहे. पण ज्याला आपलं रक्त प्रसादन नीट व्हायला पाहिजे असेल आणि शरीराला बळकटी जीवन या स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही सूर्यप्रकाशात जायला पाहिजे. सूर्यशक्ती रक्ताला बळ देते आणि त्याकरता सूर्य ही देवता अर्यमा यांचा वापर सांगितलेला आहे. तर तसाही तो विचार मांडता येऊ शकेल. जेवढं खोल जाल तेवढं आहे. रक्तगत कुष्ठासारख्या व्याधीमध्ये कुरडूचं भाजी करा आणि अंगाला तेल लावा असा कथांमधून गोष्टीचा आलेला निरोप जो आहे तो आपल्याला काहीतरी सुचवून जात असतो. त्यामुळे तुम्ही इतर वाचन करताना एकमशास्त्रामध्ये आणून नकोच, तसं हे इतर गोष्टींचं वाचन आणि जर केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या सहज कळतील असं मला वाटतं. आपण नवरत्न किंवा नवग्रह स्तोत्र जी आहेत ना त्याच्यात सुद्धा काही काही वनस्पतींचं वर्णन आहे. कांचन सन्निभम आलंय, प्रियंगू कलिका श्यामम आलंय, तसं जपाकुसुम शंकाशम, काश्यपेयम महाज्योतिम, तमोरीम सर्व पापघ्नम, प्रणतोस्मी दिवाकरम. आता दिवाकर याचा अर्थ आपल्याला तो दिवा दाखवणाराही आहे आणि आपल्या हातातही दिवा असावा चांगला. योग्य रीतीने ही मशाला आपण तुम्ही पुढे घेऊन जावी. पांचभौतिक विचारांनी पण मी याचा थोडासा सांगायचा प्रयत्न केलाय. शीतवीर्यात्मक द्रव्य कधी वापरायची, उष्णवीर्यात्मक द्रव्य कोणती, मी सगळ्याचं मी प्रत्येक द्रव्यावर एक दिवस बोलली, एक तास असं होऊ शकतं की कुमारी असव आणि रक्त व स्रोतस व्याधी, म्हणजे कुमारी एक वनस्पती किंवा काही नाही फक्त पद्मक, तर असं बोलता येईल. पण आपल्याला आता वेळेचं गणित बाकीच्या गोष्टी, पण जी मेजर तुम्ही काढलेली यादी होती की सुवर्णमाक्षिक केव्हा, ताप्यादी लोह केव्हा, सप्तामृत लोह लिहिलं नव्हतं पण ते एक केव्हा, किंवा गैरिक केव्हा, नुसतं लोह भस्म केव्हा, मंडूर भस्म केव्हा, कशा तरी बरोबर मंडूर भस्म केव्हा, असं सांगायचा मी प्रयत्न केला. न्यूनते पुरते करून घ्यावे तुमते विनवी तू असे एवढंच म्हणणार. समजून घ्या आपल्या सगळ्यांचे गुरु जे बृहत्रयी रत्न वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री, त्यांचं एक गंमत सांगतो मी. आप्पा नेहमी सांगताना सांगायचे, बोलताना म्हणायचे, मग वनस्पती घेऊन बसलोय, अरे मेषेचा रवी आहे, मेष लग्नात मेषेचा रवी आहे माझा. त्यांचा रवी एक या पत्रिकेतल्या स्थानी होता आणि तो बळकटी आहे म्हणून मी वैद्यकीय वनस्पती घेऊन बसलोय. सिंवेत बिवेत गेला असता समजा तो, तर मी याला हे तोड ते तोड, रक्त काढ, काप, फाड असं सांगितलं असतं. कदाचित याला अर्थ असला पाहिजे, माहित नाही. अशा स्वरूपाचे विचार आप्पांनी आपल्या समोर मांडून ठेवले. आप्पांचा हा जो मेषेचा रवी आहे हे वाक्य मला कायम आठवतं की म्हणून मी वनस्पतींचा वापर जास्त करत आलो वगैरे. आप्पांनी अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी 100 वेळा बोलल्या असतील. त्या सगळ्यांचं एकत्रित कलेक्शन करणं मला खरंच अशक्य आहे. ते 2 हातांनी भरभरून देत होते. ओंजळीत मावेल तेवढंच मला घेता आलं. माझी ओंजळ छोटी आहे, समुद्र धरून ठेवता येत नाही. आपण समुद्राचा एक पार्ट पाहिला म्हणजे हा पॅसिफिक असं म्हणता येत नाही. मी पॅसिफिकचा एक छोटासा तुकडा पाहिला किंवा अंश पाहिला. इतकी वर्ष प्रॅक्टिस केलेल्या आप्पांनी असं सांगितलं होतं की आता कुठे मला त्या रत्नागिरीच्या वाळूजवळ ओलाव्यात माझा पाय भिजू लागलाय. अथांग समुद्र असलेला आयुर्वेद आहे आणि आत्ताशी कुठे माझा पाय ओला होऊ लागलाय. आम्ही अजून वाळूच्या जवळपास पण नाही म्हणायला पाहिजे. मग अशा आप्पांनी आपल्याकरता हे एवढं मोठं दालन उघडं करून दिलं. रसप्रदोषाच्या व्याधी फेमस आहेत, रक्तप्रदोषाच्या व्याधी फेमस आहेत. सुश्रुताचार्यांना प्रधान धरणारे आप्पा सुश्रुताचार्यांनी सांगितलेल्या रक्तावर इतका बारकाईने विचार करायचे
आणि इतक्या बारक्या बारक्या गोष्टींचा विचार करून औषधांची निवड करायची. आता एखाद्या वनस्पतीचा कल्प वापरायचा ठरला तर त्यातलं पुनर्नवेचं मूळ का वापरायचं, त्याचं कारण वेगळं. मग आघाड्याचं किंवा शरपुंखेचं पान का वापरायचं, पत्र का वापरायचं, इतका बारकाईचा विचार हे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. ही विचारधारा हातात धरून आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, तुम्ही जाल त्या विषयात या विचारांनी शिरलात तर तुम्हाला तरणं सोपं आहे. भवसागर पार करणं अवघड नाही. आपल्याला खात्री आहे की आपल्या मागे आप्पा आहेत. आप्पांच्या स्मृतींना वंदन. तुम्ही सगळ्यांनी माझं एवढं वेळ बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, तुम्हाला धन्यवाद. आणि 25 डिसेंबर आप्पांची जी तारखेची पुण्यतिथी आपण म्हणतो पुण्यतिथी, आप्पा गेलेच नाहीत अशी जर भावना असेल तर त्या पुण्यतिथी म्हणण्याला काही अर्थ नाही. आप्पा रोजच बरोबर आहेत. कुठल्याही दिवशी केलं तरी चालेल त्यांचं स्मरण वेगळं. आज सोय होती, वेळ होता, मौका आणि मोहोल म्हणतात तसं. म्हणून तुमच्या सगळ्यांच्यामुळे तुम्ही आज एवढे ऑड डेला आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी आलात. ते असं म्हटलं जातं, तेजोनिधी लोह बोल, भास्कर हे गगनराज. त्यातल्या तेज, लोह आणि भास्कर या सगळ्यांचा संबंध रक्ताशी आहे, नाही का?